So yesterday we have seen the GPS and GIS. मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं होतं की आपण थोडंसं रिव्ह्यू पाहणार आहोत. ओके, आणि रिव्हिजनच घेणार आहोत ना की वी हॅव ऑलरेडी कव्हर्ड लॉट ऑफ टॉपिक्स. आपण ऑलरेडी भरपूर टॉपिक्स कव्हर अप केलेले आहेतच, त्यामुळे ते आता काय डबल सांगत बसण्याची काय आवश्यकता नाहीये. पण आपला 9 टॉपिकचा सिलेबस संपलेला आहे ऑलरेडी, आणि बाकीचे टॉपिक उद्यापासून वेबिनार चालू होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऐकायला मिळतीलच. सो व्हॉट इज द प्रेझेंट? अनिकेत गायकवाड पोर आली का रे? हा, सगळे आलेत का? कुठे आहे पण पोराचं? किती आले? कोण राहिले? बसा. Precision farming is a series of tools that allow the farmer manager to make a decision based on the need of specific area. ओके, कळालं? तर व्हॉट इज द प्रिसिजन फार्मिंग? प्रिसिजन फार्मिंग मध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे, इट इज द टूल अलाउिंग अ फार्मर ऑर मॅनेजर टू मेक अ डिसिजन बेस्ड ऑन द नीड ऑफ स्पेसिफिक एरिया. कुठल्या एरियामध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा कुठल्या एरियामध्ये किती कमतरता आहे त्याचा सर्वांचा विचार करून आपल्याला जे आहे ते प्रिसिजन फार्मिंग वरचं डिसिजन किंवा निर्णय घ्यावा लागतो. ठीक आहे, ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्याच ठिकाणी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे, कुठेही निर्णय घेऊन चालणार नाही. द इसेन्स इज द आर्ट ऑफ ट्रेलिंग द सॉइल अँड क्रॉप मॅनेजमेंट ऍप्लिकेशन टू फिट व्हराईंग कंडिशन इन द फील्ड. तर हे एक आर्ट आहे की जिथं प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला काल पण सांगितलेलं होतं, अख्ख्या फील्डमध्ये समजा तुमच्या डाव्या कोपऱ्यामध्ये नायट्रोजन कमी आहे आणि उजव्या कोपऱ्यामध्ये फॉस्फरस कमी आहे, तर डाव्या कोपऱ्यातच नायट्रोजन द्यायचा आणि उजव्या कोपऱ्यातच फॉस्फरस द्यायचा. अख्ख्या शेतामध्ये देत बसण्याची गरज नाहीये. ज्यावेळेस तुम्ही सॉइल टेस्टिंग करता त्यावेळेस तुम्ही स्पेसिफिकली किंवा प्रिसाइजली जिथं प्रॉब्लेम आहे तिथंच तुम्हाला फोकस अप केला पाहिजे. चेंजिंग द ट्रेडिशनल प्रोसेस ऑफ फार्मिंग बाय द स्क्वेअर माइल टू फार्मिंग बाय द स्क्वेअर मीटर. स्क्वेअर माइल्स पासून स्क्वेअर मीटर पर्यंत एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ती अॅक्युरेसी पाहिजे. प्रिसिजन फार्मिंग टूल कॅन बी डिवायडेड इनटू 3 कॅटेगरीज. प्रिसिजन फार्मिंग जे आहे ते 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतं. एक आहे कॅम्प्युटराइज्ड GIS मॅप्स database that analyze the data from the following: crop, soil and positioning sensors आणि मशीन कंट्रोल दॅट गाईड द फार्म इक्विपमेंट. तर जीपीएस मध्ये पहिल्यांदा कम्प्युटराइज्ड GIS मॅप्स हा डाटाबेस आहे जो तुम्हाला सॅटेलाइटच्या थ्रू भेटतो, जिथनं तुम्ही इमेज कॅप्चर करता. क्रॉप, सॉइल अँड पोझिशनल सेन्सर, शेतामध्ये तुमची पोझिशन कुठं आहे, तुमचं फील्ड कुठं आहे, त्याचा लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड किती आहे हे तुम्हाला कळू शकतं. किंवा शेतामध्ये सुद्धा तुम्ही सेन्सर लावू शकता, मॉइश्चर सेन्सर्स असतील किंवा बाकीचे सेन्सर्स असतील. मशीन कंट्रोल दॅट गाईड द फील्ड इक्विपमेंट, मशीन कंट्रोल्स मध्ये सुद्धा फील्ड इक्विपमेंट्स गाईड करता येतात. ओके, ठीक आहे. मशीन्स लागतात की जे फील्ड इक्विपमेंट्स कंट्रोल करतात, म्हणजे तुमचा जो ट्रॅक्टर आहे त्याच्यावर जीपीएस कंट्रोल युनिट हे पाहिजेच. ओके, एकच मिनिट थांबा. नाही कालचा मला आता काय किती झाले तिकडे बघत बस. एक मिनिट थांबा. चलो Okay, so precision farming tool can be divided into 3 categories: crop, soil, positioning sensor, machine control that guide the field equipment. We will concentrate how a GPS technology
अफेक्ट ईच ऑफ दिस एरिया. तर आपण आज पाहणार आहे की जीपीएस टेक्नॉलॉजी जी आहे ती कशी चालते किंवा कशा पद्धतीने चालते. सो GIS, द मॅनेजमेंट सेंटर फॉर द जीपीएस ऑर द कलेक्शन ऑफ डाटा. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंयच की बेस मॅप, धिस इज एनी जिओग्राफिकल अॅक्युरेट डिप्लिकेशन ऑफ एरिया इन अ क्वेश्चनिंग. Site specific map, soil analysis, soil compaction, weed density, each collected its own specific geographical coordinates via GPS. Okay, आणि layer. हॅलो, तेवढे 2 राहिले, तेवढ्या फक्त घ्या की पोरं पाठवून दिली ती. थोड्या वेळाने घ्या ट्रॅक्टर. बोला की. हा अर्धा पाऊण तास पोरांनी काल बऱ्यापैकी जमा करून ठेवले, फटाफट टाकायचे फक्त. कधी 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 येऊ दे बघा, माणसाने काम बंद करून टाका, आपलं काय नाही, जेवढं बघा तेवढं बघ. हा ठीक आहे, ओके. जे आपण ट्रॅक्टर पाठवून पोरं पण पाठवतो खाली पाठवलेली नाही. हा येऊ दे, आली बघा, खाली पाठवले ते आता. ठीक आहे, चालतंय, ओके. ठीक. तर GIS मॅनेजमेंट सेंटर जीपीएस, तर एका फोटोमध्ये म्हणजे एक इमेज काढली की त्याच्यामध्ये लँड ओनरशिप पाहिजे, टोपोग्राफी, तो चढ उतार, त्याचा सॉइल टाईप आणि त्याचा कॉम्पायझेशन म्हणजे कुठे वीड कमी आहे, सॉइल अनालिसिस. म्हणजे एक फोटो जर कॅप्चर केला तर त्याच्यामधून तुम्ही 5 ते 6 प्रकारचे पॅरामीटर कॅल्क्युलेट करू शकता. फक्त तुम्हाला बँड लेंथ आणि वेव्ह लेंथ चेंज केली की तुम्हाला ज्या प्रकारचा मॅप पाहिजे. समजा तुम्ही इमेज कॅप्चर केली, तुम्हाला सॉइल टाईप पाहिजे, तुम्ही नुसतं ऑप्शन क्लिक केलं सॉइल टाईप, तर सॉइल टाईपचा मॅप येणार. म्हणजे लाल कुठं सॉइल आहे, काळे कुठं आहे, मरून कुठं आहे, सगळं दाखवणार. तुम्ही जर ऑप्शन सिलेक्ट केलं टोपोग्राफी, चढ उतार, म्हणजे तुम्हाला जर 3D इमेज पाहिजे असेल तर तुमचा लगेच सॉइलला चढ कुठं आहे, उतार कुठं आहे, स्लोप कुठं आहे ते लगेच कळणार. तुम्ही जर ऑप्शन सॉफ्टवेअर मध्ये ऑप्शन टाकला की ह्याच्यामध्ये वीडचं इन्फिल्ट्रेशन कुठं दिसतंय जास्त, की लगेच वीडचं इन्फिल्ट्रेशन हायलाइट करून दाखवणार. तुम्ही जर सॉफ्टवेअर मध्ये टाकलं मॉइश्चर सेन्सर, तर मॉइश्चर सेन्सर्स लगेच त्या गोष्टी दाखवून देणार की कुठं मॉइश्चर जास्त आहे किंवा कुठं वॉटर लॉगिंग झालेलं आहे, कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे, किंवा सॉइल कुठं ड्राय आहे किंवा कुठं आहे. तर अशा पद्धतीनं हे जे मॅनेजमेंट सिस्टम जे आहे हे एका नुसते ऑप्शन चेंज करायचे तुम्हाला कळते. आता सॉइल मॅपिंग मध्ये इथं ग्रीड पॉइंट आहे आणि ग्रीड सेल पॉइंट आहे. आता ग्रीड पॉइंट मध्ये जिथं उभी आणि आडवी लाईन क्रॉस होते, इथं तुम्ही बघू शकता ग्रीड पॉइंट मध्ये उभी आणि आडवी लाईन क्रॉस होते, त्याला ऍग्रिकल्चर मध्ये आपण हिल म्हणतो. ठीक आहे, तर त्या क्रॉसिंगच्या तिथनं सॅम्पल घेतले जातात. आणि ग्रीड सेल म्हणजे जो चौकोन आहे, चौकोन, त्या चौकोनाच्या आतमधून सॉइल सॅम्पल घेतले जातात. ठीक आहे, तर ग्रीड पॉइंट तुम्ही बघितला का, जिथं 2 पॉइंट असा त्रिकोण टाकायचा, त्या त्रिकोणाच्या आतमधले जे आहेत तिथनं सॉइल सॅम्पलिंग घ्यायचं आणि ग्रीड सेलला त्या चौकोनाच्या आतमधून सॉइल सॅम्पलिंग घ्यायचं. ओके, तर इथं ग्रीड पॉइंट सॉइल सॅम्पलिंग प्रोव्हाइड नेसेसरी डाटा टू अॅक्युरेटली डिटरमाइन द सॉइल व्हेरिएबिलिटी. सॉइल सॅम्पलिंग जो आहे हा एक अॅक्युरेट डाटा प्रोव्हाइड करतो सॉइल व्हेरिएबिलिटी मध्ये. आता जुन्या मेथड मध्ये काय असते माहितीये का, आपण अख्ख्या फील्ड मध्ये सॉइल सॅम्पल घेतो आणि अख्ख्या फील्डचं सॉइल सॅम्पल एकत्र करतो आणि त्यातनं एकच सॅम्पल बनवतो. त्याच्यामुळे काय होतंय माहितीये का, अख्ख्या फील्ड मध्ये एकसारखीच खतं टाकली जातात. पण प्रिसिजन अॅग्रिकल्चर मध्ये असं केलं जात नाहीये. प्रत्येक सॉइलच्या स्पॉटवरनं सॉइल डिवाइड केली जाते उभी आणि आडवी, आणि प्रत्येक चौकोनामधनं सॉइल सॅम्पल घेतलं जातं. प्लस त्याचं लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड किती आहे ते पण बघितलं जातं. आणि ज्या ज्या चौकोनामध्ये जिथं जिथं नायट्रोजन कमी आहे, जिथं फॉस्फरस कमी आहे, जिथं पोटॅश कमी आहे, जिथं कॅल्शियम कमी आहे, त्या चौकोनामध्ये त्याच एरियामध्ये ते न्यूट्रिएंट टाकलं जातं. म्हणजे ना तुमचं न्यूट्रिएंट वाया जातं, ना तुमचं खत वाया जातं, ना तुमचे पैसे वाया जातात, ना तुमचं इनपुट वाया जातं. सो दिस इज द बेसिकली इन प्रिसिजन ऍग्रिकल्चर इट विल सेव्ह युअर टाइम, युअर मनी, युअर लेबर, ऑल दीज थिंग्स will be saved. So method usually done on 2.5 acre grid with 4 to 6 sample taken in each grid. तर
2.5 एकरामध्ये जे आहेत 4 ते 6 सॅम्पल एका ग्रीड मधनं म्हणजे एका चौकोनामधनं घ्यायची. अॅक्युरसी इच सॅम्पल इज टेकन नंबर्ड अँड देअर जिओग्राफिकल रेफरन्स युझिंग जीपीएस रिसिव्हर. त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड दोन्ही पाहिजे. ऍट्रिब्यूट डाटा इज स्टोर्ड रेफर्ड अँड जिओग्राफिकली, म्हणजे तिथनं सॉइल सॅम्पल घेतलं की तिथलं लॅटिट्यूड लॉंजिट्यूड, समजा लॅटिट्यूड 77.13 आहे आणि लॉंजिट्यूड 80.12 आहे, तर ते लिहून त्या सॉइल सॅम्पल मध्ये टाकायचं. सॉइल घेतलेली सॅम्पल एकामेकामध्ये मिक्स करायची नाहीत, ती शेवटपर्यंत सेपरेट ठेवायची. अँड अॅक्युरेट बेस मॅप इज डिटेलिंग झोन ऑफ वराईंग सॉइल टाइप्स, डेप्थ अँड न्यूट्रिएंट लेवल, अलाउइंग अ फार्म मॅनेजर टू डिटरमाइन द अप्रोप्रिएट फर्टिलायझर ऍप्लिकेशन फॉर इच झोन. तर प्रत्येक झोनला तुम्हाला फर्टिलायझर ऍप्लिकेशन कसं करायचं, कुठं करायचं, हे सगळं व्यवस्थित तुम्हाला समजू शकतं लक्षामध्ये. ठीक आहे. तर एकदा मॅप तयार झाला, इथं खाली बघा 2 मॅप तयार झालेले आहेत ते. ओके, तर जिथं पिवळा कलर आहे तिथं थोडीशी डिफिशियन्सी आहे, जिथं निळा आहे तिथले स्पॉट चांगले आहेत, पांढरा आहे तिथलं स्पॉट मध्यम आहे. ह्याच्यावर एकदा तुम्हाला कळलं की आपल्या सॉइलचा फर्टिलिटी मॅप कसा आहे, सो वी कॅन मॅनेज दॅट सॉइल. आपण ती जी सॉइल आहे ती व्यवस्थित पद्धतीनं मॅनेज करू शकतो. ठीक आहे. आता कंट्रोलिंग वीड. आता वीड लोकेटिंग युझिंग अ लिनियर सॅम्पलिंग टेक्निक, weed patches are found and identified. The border of the weed patches are surveyed using a GPS receiver. म्हणजे काय करायचं, समजा तुमच्या शेतामध्ये एका कोपऱ्यात किंवा शेताच्या मध्ये लवाळा किंवा हराळीचा मोठा पॅच आहे, तर जीपीएस लोकेटरनं तेवढा पॅच आयडेंटिफाय करायचा, म्हणजे तिथनं लॅटिट्यूड लॉंजिट्यूड द्यायचं. ओके, अॅक्युरसी द वीड the weed the data is input into the GIS system based on the geographical coordinates determined by the GPS ने त्याचं लॅटिट्यूड लॉंजिट्यूड घ्यायचं. रिझल्ट, herbicide are applied as a result of weed zone rather than the blanket application. म्हणजे जिथं तो पॅच आहे ना तिथंच फक्त तणनाशक मारायचं. फालतू मध्ये अख्ख्या शेतामध्ये तणनाशक मारून सॉइल मध्ये रेसिड्यू इफेक्ट किंवा केमिकलचं कॉन्टॅमिनेशन आणण्याची गरज काय. दिस इज अचीव्ड बाय अटॅचिंग अ जीपीएस रिसिव्हर टू द स्प्रेयर अँड ट्रॅकिंग इट्स लोकेशन ओव्हर द प्रीडिटरमाइन्ड झोन. आता तुम्ही म्हणसाल हे काय आम्ही शोधत बसायचं का, काही गरज नाही. तुम्ही एकदा दाखवलं ना की एवढ्या एवढ्या एरियामध्ये वीड आलेला आहे, ट्रॅक्टरच्या जीपीएस रिसिव्हरला सॉफ्टवेअर मध्ये भरलं का नाही, बरोबर ट्रॅक्टर तिथपर्यंत गेला चालवत की ऑटोमॅटिक तिथं स्प्रे होणार आणि तिथलं वीड किल होणार. आणि लक्षामध्ये तिथं स्प्रे होणार, बाकी कुठेही स्प्रेइंग होणार नाही. वेन द स्प्रेयर एंटर्स एक्झिट वीड एरिया झोन, वॉल आर ऍडजस्टेड बाय ऑन बोर्ड कम्प्युटर टू मीट द नीड ऑफ इच झोन. म्हणजे त्या वीडच्या एरियावर गेला की बरोबर स्प्रेचं नोझल ऑन होणार, तो वीडचा एरिया संपला की ऑटोमॅटिक स्प्रेचं नोझल ऑफ होणार, आणि जेवढ्या एरियामध्ये तुमचं वीड आहे किंवा जेवढ्या एरियामध्ये तुम्हाला वीड कंट्रोल करायचं आहे तेवढ्याच एरियामध्ये ट्रॅक्टरचं नोझल ऑन आणि ऑफ होणार. सॉफ्टवेअर मध्ये फक्त तुम्हाला ते भरायचं आहे. आता तुम्हाला इथे एक फोटो दिसतोय, ओके, अॅक्युरेट प्लांटिंगचा. ओके, आता ज्या माणसानं जो हात लावलेला आहे हा जीपीएस रिसिव्हर आहे. ओके, आणि आतमध्ये कम्प्युटरच्या भागात तिथं त्याच्या स्क्रीन आहे, स्क्रीन मध्ये डिस्प्ले बोर्ड दिसतोय की ज्या सॉफ्टवेअर मध्ये त्याला ते लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड म्हणजे कुठं कुठं, म्हणजे आधी सर्वे करावा लागतो बरं का. आधी तुम्हाला शेतामध्ये फिरावं लागतं, तिथले स्पॉट घ्यावे लागतात किंवा डायरेक्ट सॅटेलाइटचा मॅप घ्यावा लागतो आणि त्या मॅपवर ठरवावं लागतं की कुठल्या जागेवर आपल्याला औषध मारायचं आहे. एक तर माणसानं तुम्ही फिरून सर्वे करू शकता किंवा सॅटेलाइटची इमेज वरनं करू शकता. ओके, ठीक आहे. सो each type of seed has specific depth and specific dependent on the soil type that allow it to germinate and grow for its fullest. Okay, planning georeferenced data is analyzed to determine the appropriate planting rations. Then the planting layer is made in a GIS system based on these rations. Okay, तर पहिल्यांदा सर्वे करायचा. Planting a GPS receiver and connected through the onboard computer of GIS map. As the planter moves into the different geographical region, the GIS system controls the depth of the planter as well as the spacing of the seed. This approach optimizes the growth and production of the seed. म्हणजे तुम्हाला असं दिसतंय की सॉइल मध्ये एका भागामध्ये आपल्या कमी उगवून येते किंवा जर्मिनेशन कमी येते. मग तुम्ही काय करायचं, सॉफ्टवेअर मध्ये भरतानाच असं भरायचं की ज्या भागामध्ये कमी जर्मिनेशन आहे तिथं सीड जास्त पडलं पाहिजे. सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही भरलं की तुमचा ट्रॅक्टर तिथं गेला की ऑटोमॅटिक तिथं जास्त सीड पडणार.
कारण की तिथं जर्मिनेशन पुअर आहे किंवा जमीन किंवा माती हलकी आहे. तर अशा पद्धतीनं सॉफ्टवेअरमध्ये जरी तुम्ही डाटा भरला तरी तुम्ही जसं मूव्ह होचाल किंवा तसं तुम्ही जाचाल, जसं तुम्ही मूव्ह होचाल किंवा जसं तुम्ही जाचाल तसं ऑटोमॅटिकली तिथं सीड रेट डेप्थ पण तुम्ही ऍडजस्ट करू शकता. सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ठरवलं की बाबांनो माझं सीड जे आहे ते 5 सेंटीमीटरवर किंवा 7 सेंटीमीटरवरच पडलं पाहिजे, तर तेवढ्याच सेंटीमीटरवर सीड पडणार आहे, ना त्याच्यापेक्षा जास्त पडणार आहे ना त्याच्यापेक्षा कमी पडणार आहे. इतकी जबरदस्त ऍक्युरसी, इतकं जबरदस्त ऍक्युरेट सीड रेट, इतकं जबरदस्त स्पेसिंग सुद्धा चेंज होणार नाही. म्हणजे जसं आपण हातानं बियाणं एका 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 जागेवर लावतो तसं ऍक्च्युअल डेप्थ, ऍक्च्युअल स्पेसिंग, ऍक्च्युअल सीड रेट अप्रोप्रिएट जाणार आहे. एवढी ऍक्युरसी इट कॅनॉट बी गिव्हन बाय द ह्युमन बिंग. माणूस सुद्धा एवढं ऍक्युरेट करू शकत नाही. आता हे बघा दुसरं आहे क्रिएटिंग इल्ड मॅप्स. ओके, क्रिएटिंग इल्ड मॅप्स. आता इल्ड मॅप मध्ये बघा वर एक फोटो आहे आणि खाली एक इल्ड मॅप बनवलेला आहे. ओके, तर जे हार्वेस्टर मशीन आहे कंबाईन हार्वेस्टर, ओके, तर कंबाईन हार्वेस्टर वर एक तुम्हाला इथं पिवळ्या कलरचा एक अँटेना दिसतोय, तो जीपीएस रिसिव्हर आहे. ओके, आणि ज्यातनं म्हणजे ज्या फनेल मधनं जे बियाणं किंवा इल्ड पडते तिथे इल्ड मॉनिटरिंग सेन्सर्स असतात. म्हणजे उत्पादन किती येतंय त्या फ्लो मधलं कंटिन्युअसली सेन्सर मोजत राहतात आणि जीपीएस ते लोकेशन मोजतं. ऍट द टाइम ऑफ हार्वेस्टिंग वन्स द फायनल स्टेप इन द फार्मिंग हॅज बीन अनदर इन अ सिरीज ऑफ सायकलिक प्रोसिजर दॅट मेक अप द प्रिसिजन फार्मिंग. शेवटी तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये कुठल्या सरीमध्ये किती उत्पादन आलं आणि कुठल्या सरीमध्ये उत्पादन कमी आलेलं आहे. म्हणजे ज्या भागामध्ये उत्पादन कमी आलेलं आहे त्या भागावर आपण पुन्हा लक्ष केंद्रित करून तिथं खत बी बियाणं आणि पाणी वापरून तिथली पण इल्ड आपण मॅच करू शकतो किंवा ऍडजस्ट करू शकतो. All the yield monitor are the counter that take the volume of measurement on the harvested material. तर yield monitors असतात, त्याच्यामध्ये सेन्सर बसवलेले असतात. किती उत्पादन त्या सरीतनं निघते त्या पाईप मधनं जसं फ्लो जाईल तसं सेन्सर त्याचं वजन कॅल्क्युलेट करत राहतो कंटिन्युअसली. ओके, आणि जीपीएस लोकेशन त्या सरीचं लोकेशन सांगतो की किती एरिया कव्हर केलेला आहे. तर द लोकेशन इज मेजर्ड, yield इज ऑब्टेन्ड बाय माउंटिंग अ जीपीएस रिसिव्हर टू द कंबाईन हार्वेस्टर. The yield map, the volume measurement combined with their exact geographical location and the input into the GIS packages produces the yield map, providing a picture of result based on the earlier decision. This powerful tool for forecasting a future need, which will be lead to increase the quality and quantity of the yield. तर असं तुमचं हार्वेस्टिंग मशीन संपूर्ण शेतामध्ये फिरल्यानंतर तुमचा इल्ड मॅप हा तयार झालेला आहे. हा खाली बघा एक ग्रीन कलर, रेड कलर आणि येलो कलर मध्ये इल्ड मॅप दिसतोय. ओके, तर त्या इल्ड मॅप मध्ये काय दिसतंय बघा, लो इल्ड लाल कलर मध्ये दिसते, लो टू मॉडरेट इल्ड मध्यम इल्ड पिवळसर कलर मध्ये दिसते आहे आणि मॉडरेट टू हाय इल्ड हिरव्या कलर मध्ये दिसते. जिथं डार्क हिरवा कलर आहे तिथं उत्पादन भरपूर आलेलं आहे, तिथं थोडासा पोपटी कलर आहे तिथं उत्पादन मध्यम आलेलं आहे, थोडासा पिवळा कलर आहे तिथं उत्पादन कमी आलेलं आहे, आणि जिथं लाल कलर दिसतंय मॅपमध्ये शक्यतो जी बॉर्डर आहेत बांधाच्या कडेचा एरिया तिथं उत्पादन लाल जास्त आहे. ओके, किंवा इल्ड कमी आलेली आहे. ह्याला म्हणायचं इल्ड मॅप प्रिपरेशन. ओके, आता बेनिफिट. ओके, एन्व्हायरमेंटल कंटेंट applying herbicide and pesticide based on the square meter reduces the application amount. This allows the soil to absorb all the most of the application which reduces the runoff. तर ह्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं नुकसान खूप प्रमाणामध्ये कमी होतं. कारण की औषध काय शेतामध्ये किंवा इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड आपण काय काय शेतामध्ये वापरत नाही. ज्या एरियात पाहिजे ज्या भागात पाहिजे जेवढं पाहिजे तेवढंच त्या भागात त्या एरियामध्ये आपण दिलं जातं. त्यामुळे पोल्युशन होत नाही. रिड्युसेस द कॉस्ट because the treatment application rate are based on the smaller area, the overall application of the chemical is less, up to 40% in some research study, which leads to a significant cost saving. आणि 40 ते 50% औषध तुमचं वाचतं कारण की ज्या भागात पाहिजे त्याच भागात तुम्ही मारता. Increase the revenue. Since the planting rates and the weed control are on the micro level, the decision can be made to increase the quantity of the yield at every point across the field. त्याच्यामुळे काय होतं, आपण काय करतोय, जिथं उत्पादन कमी आलेलं आहे, जिथं खत कमी पडतंय, जिथं न्यूट्रिएंट कमी आहेत त्याच भागामध्ये त्याच एरियामध्ये फोकस केल्यामुळं आपला खर्च पण वाचतोय आणि आपल्या इल्ड पण वाढतात. लक्षामध्ये मिसल्या खाली जा तिथं
काय कसं आहे तिथं साबी आपलं लक्ष ठेव फक्त बाकी काय नाही हा तिथं थांब फक्त थोडं करते ती फक्त लक्ष ठेव कोणतरी असं आपलं विच टर्न काय ना कुठे हा ठीक आहे उद्या फोटो पाठव ओके सो डाटा probably the single greatest benefit having a georeference data that represent a current and past field condition आता ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का मागच्या वर्षी त्या भागामध्ये यील्ड किती आली आणि ह्या वर्षी जर ज्या भागामध्ये यील्ड कमी आली तिथं आपण न्यूट्रिएंट आणि पाणी दिल्यानंतर त्या यील्ड मध्ये किती वाढ झाली हे सगळं कळतं आणि त्यामुळं आपण त्याच एरियावर फोकस करू शकतो coupled with the result of decision based on these factors provide an intelligent and up to date data base that can be used to further enhancing the farming process आणि त्याच्यामुळे काय होतं भविष्यामध्ये आपल्याला कळलेलं आहे की आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या स्पॉटमध्ये कुठं काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो ठीक आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो तर अशा पद्धतीनं आपण ह्या गोष्टी किंवा ह्या बाबी त्याच्यावर आपण फोकस करून त्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं की अख्ख्या शेतापेक्षा जो वीकर सेक्शन आहे किंवा जिथं प्रॉब्लेम आहे तर आपल्याला ते भविष्यामध्ये आपला वेळ आणि टाइम हे वाचेल द फ्युचर ऑफ प्रिसिजन फार्मिंग करंट ट्रेंड प्रिसिजन फार्मिंग इज स्टील इन इट्स इन्फेन्सी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन एंटरप्राइजेस ओके आता हे भविष्यातली टेक्नॉलॉजी आहे ते काय लगेच तुमच्याकडे येईल अशातला भाग नाहीये गव्हर्नमेंट द फेडरल गव्हर्नमेंट इज रिक्वायरिंग मोर डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द अमाउंट अँड द लोकेशन ऑफ द केमिकल अँड फर्टिलायझर ऍप्लिकेशन सिनेट बिल इन 181 म्हणजे हे अमेरिकेमधलं गव्हर्नमेंटनं ठरवलेलं आहे की आपल्या अमेरिकेमध्ये किती खतं वापरली जातात कोणत्या एरियामध्ये किती खतं वापरली जातात त्याच्याविषयीचं Morning, the precision farming system can be costly to implement, but the technical cost drop and revenue increases as the direct result of this technology. More and more farmer will adopt these practices. Thus, the precision farming demand will start detaching the direction of the technology. एक लक्षात ठेवा सध्या हे तंत्रज्ञान खूप महागडं आहे सुरुवातीला शेतकऱ्याला परवडत नाहीये पण एक लक्षात ठेवा मी पुन्हा तुम्हाला सांगतो हे जे तंत्रज्ञान आहे हे अमेरिकेमध्ये जपानमध्ये रशियामध्ये चीनमध्ये जिथं डेव्हलप्ड कंट्रीज आहेत इस्रायल असेल तिथं हे सध्या वापरतायत लोक वापरतायत म्हणजे शेतकरी वापरत नाहीयेत कंपन्यांना ते हायर करतात कंपन्या त्यांचा जीपीएस माउंटेड ट्रॅक्टर घेऊन येतात ते सॅटेलाइट इमेज घेतात तुम्हाला सॉइल मॅप इल्ड मॅप सगळं काढून देतात आणि त्याच्या मला त्यांना पैसे द्यायचे असतात म्हणजे ही गोष्ट सेन्सर कसे वापरायचे मॅप्स कसे बनवायचे डाटा अनालिसिस कसा करायचा हे शेतकऱ्यांनी करायची गरज नाही ह्या कंपन्या करून देतात आणि तुम्हाला सगळं तुमचं शेत तुमची फील्ड सगळी व्यवस्थित मॅनेज आणि मॉनिटर करून देतात त्याच्या बदल्यामध्ये त्यांना पेमेंट करायचं असते ओके आता जीपीएस कन्सेप्ट वर जाऊया ठीक आहे जीपीएस इट इज अ ग्लोबल पोझिशन सिस्टम ज्याला आपण GPS म्हणतो द US डेव्हलप्ड अँड ऑपरेट नॅव्हस्टार ग्लोबल पोझिशन सिस्टम वॉज फर्स्ट ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम ज्याला GNSS असं म्हणलं जातं तर अमेरिकेने डेव्हलप केलेली ग्लोबल पोझिशन सिस्टम ज्याला नॅव्हस्टार हे नाव दिलेलं आहे सुरुवातीला ही फक्त डिफेन्स साठी होती ओके द GPS प्रोव्हाइड स्पेशली कोडेड सॅटेलाइट सिग्नल दॅट कॅन बी प्रोसेस्ड इन द GPS रिसिव्हर टू कम्प्युटर पोझिशन व्हेलॉसिटी अँड टाइम okay the first satellite launched in 1978 and full consultation achieved in 1994 तर अमेरिकेनं सुरुवात एका सॅटेलाइट पासून केली 1978 साली आणि आता 1994 पर्यंत त्यांनी 24 सॅटेलाइट लॉन्च केले आणि त्या 24 सॅटेलाइटचं ऑल ओव्हर नेटवर्क केलेलं आहे इथं तुम्हाला फोटोमध्ये दिसते आणि आता तर काय प्रत्येक वर्षी ते भरपूर सॅटेलाइट लॉन्च करतात ओके त्यामुळे आणि आपल्या देशानं पण चालू केलेलं आहे द बेसिक फंक्शन ऑफ जीपीएस द फंक्शन अँड कोऑर्डिनेट्स लाईक लॅटिट्यूड लॉंजिट्यूड आणि अल्टिट्यूड आता जीपीएसचं काम काय आहे अक्षांश रेखांश आणि MSL म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची या सर्व गोष्टी देणे द डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल बिटवीन द 2 पॉइंट्स दोन जागेमधलं अंतर ट्रॅव्हलिंग करतानाची व्हेलॉसिटी किती स्पीडने चाललेला आहे अॅक्युरेट टाइम आणि डेट कुठल्या दिवशी कुठला टाइम किती वेळ लागेल पोहोचायला किती वेळामध्ये काम होईल provide this information anytime anywhere and in any weather condition तर तुम्ही म्हणाल की सर ढगाळ वातावरण असेल तर काय करायचं ढगाळ वातावरण जरी असलं तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही सेन्सर जे सिग्नल आहेत ते इन्फ्रारेड
किंवा मायक्रोवेव्ह असतात ते ढगांना पास करून पृथ्वीवर येतात. एक लक्षात ठेवा, ढगाळ वातावरण आहे म्हणून सूर्याची लाईट पृथ्वीपर्यंत पोचतेच ना, कमी पोचते पण पोचतेच ना. तुम्हाला दिसतच ना दिवस उजाडल्यानंतर. तसंच आहे, सेन्सर सिग्नल सेंड करतात किंवा सॅटेलाइट सिग्नल सेंड करतात, त्यामुळे ती भेटते, त्यात काय विषय येत नाही. आता ह्याच्यामध्ये काय जे सेगमेंट्स आहेत जीपीएस चे किंवा जीआयएस चे, ओके, सो देयर आर सम सेगमेंट्स, ह्याच्यामध्ये काही सेगमेंट्स आहेत, त्या सेगमेंट्स मध्ये ओके हे चालतं. ओके, तर आपण ते जे सेगमेंट आहे तर ते आपण सेगमेंट एक एक बघूया. पहिले येतात सॅटेलाइट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ग्लोबल पोझिशन सिस्टम, ज्याला नॅव्ही स्टार म्हणलं जातं अमेरिकेची, त्याला कमीत कमी 3 सॅटेलाइट लागतात, कमीत कमी 3. जास्तीत जास्त कितीही असू शकतात, पण जर 3 असतील तर लॅटिट्यूड, लॉंजिट्यूड आणि समुद्र सपाटीपासूनची उंची, सर्व गोष्टी समजून येतात. लक्षामध्ये, तर कमीत कमी 3 सॅटेलाइट लागतात, ओके, किंवा 4. तर पहिला सेगमेंट आहे त्याच्यामध्ये सॅटेलाइट. दुसरा आहे सेगमेंट जीपीएस रिसिव्हर, कंट्रोल युनिट. तर जीपीएस रिसिव्हर वरनं डाटा सॅटेलाइटला, सॅटेलाइट वरनं कंट्रोल युनिटला, कंट्रोल युनिट वरनं खाली जे ग्राउंड अँटिना आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं हा जो डाटा आहे तो ह्या सेगमेंटमध्ये ह्याच्यामध्ये फिरत राहतो. ओके, किंवा काही वेळेस डायरेक्ट सॅटेलाइट फोटो काढतात. सॅटेलाइट फोटो जे आहेत ते ग्राउंड अँटिनाला पाठवतात. ग्राउंड अँटिना जिथं आहे तो मास्टर स्टेशन, जिथं सॉफ्टवेअर असतात किंवा जिथं अनालिसिस होतं तिथं पण जातं. लक्षामध्ये, तर अशा पद्धतीनं हे जे जीपीएस जे आहे हे ह्याचं वर्किंग होतंय. लक्षामध्ये, ओके. त्याच्यामध्ये आपण पहिला बघूया स्पेस सेगमेंट. जीपीएस ऑपरेशनल कॉन्स्टिलेशन कन्सिस्ट 24 प्लस सॅटेलाइट ऑर्बिटिंग ऑन अ हाईट ऑफ 20,000 किलोमीटर मीडियम अर्थ ऑर्बिट. जवळपास 24 सॅटेलाइटचं हे नेटवर्क आहे, त्याच्यापेक्षा जास्त पण असतात. कॉन्स्टिलेशन हॅज अ स्पार्स 6 ऑर्बिट प्लॅन्स विथ 4 to 5 सॅटेलाइट इक्वली स्पेस्ड. प्रत्येक ऑर्बिटमध्ये 4 ते 5 सॅटेलाइट बसवलेले असतात, म्हणजे ते या हाईटवर 4 to 8 ऍक्टिव्ह सॅटेलाइट विजिबल फ्रॉम एनी पॉइंट ऑन द अर्थ. 4 ते 8 जी सेंड रेडी ट्वाइस डेली, 1 रिव्हॉल्युशन अप्रॉक्सिमेट 12 तास, म्हणजे 12 तासामध्ये ते पृथ्वीला एक संपूर्ण वेळा मारतात किंवा संपूर्ण एक लाईन क्रिएट करतात. ओके, कंट्रोल सेगमेंट. ओके, सो control station track the GPS signal and send
ओके, तर नेटची रेंज गेल्यामुळं मध्येच थोडंसं अडकलेलं होतं. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ठीक आहे, रेंज गेल्यामुळं मध्येच बंद पडलेलं होतं. तर मी पुन्हा तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय. सो इट विल बी विजिबल टू यू. तुम्हाला ते दिसेल. 2 मिनिटं होल्ड करा पोझिशन. दोन मिनिटं थांबा. तर ग्राउंड स्टेशन, सॅटेलाइट मॉनिटरिंग इक्विपमेंट, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता तो आपण जे शिकतोय ते अमेरिकेचं शिकतोय, त्यामुळे ठीक आहे. ओके, तर अमेरिकेनं युएस स्पेस कमांड फॅल्कन एअरबेस जो आहे अमेरिकेचा, त्याच्यामध्ये मास्टर कंट्रोल स्टेशन बनवलेलं आहे. चौकोन दिसतोय बघा तुम्हाला, युएस स्पेस कमांड. त्यानंतर सेंट्रल कॅलिफोर्निया हवाई बेटांवर मॉनिटरिंग स्टेशन आहे त्यांचं. त्यानंतर ऍशिया6 आयसलंड मध्ये सुद्धा त्यांचं मॉनिटरिंग स्टेशन आणि ग्राउंड अँटेना आहे. त्यानंतर भारताच्या खाली, श्रीलंकेच्या खालीच्या बाजूला त्यांचं ग्राउंड स्टेशन आणि अँटेना आहे. त्याच्यानंतर किवाई वर, ऑस्ट्रेलियाच्या वर सुद्धा ग्राउंड स्टेशन आणि अँटेना आहे. तर अशा पद्धतीनं अमेरिकेने त्यांचा ग्राउंड स्टेशन अँटेना करून ठेवलेला आहे. जगामधला कुठलीही जागा, कुठलीही स्पॉट असं नाहीये की जिथं अमेरिकेचे सॅटेलाइट पोहोचू शकत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा सॉरी परमाणु आपण ज्यावेळेस पहिल्यांदा न्यूक्लिअर टेस्ट काही घ्यायला गेलतो त्यावेळेस अमेरिकेच्या सॅटेलाइटवर लगेच आपल्याला पकडलं होतं आणि आपल्याला न्यूक्लिअर टेस्ट घेऊन दिली नव्हती. मग पुढच्या वेळेस आपण काय केलं, सॅटेलाइट ज्यावेळेस आपल्या ऑर्बिटमध्ये येणार नाही, आपल्याला बघणार नाही, तेवढ्या वेळेतच काम करायचं. सॅटेलाइट आपल्या देशावर यायला लागलं की काम करायचं बंद करायचं. तर तुम्ही परमाणू जर पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे कसं सॅटेलाइट वर्क करतं. युजर सेगमेंट कन्सिस्ट दुसऱ्या वेळेस पुन्हा नेट गेल्यामुळं नेटची रेंज वारंवार घेत जाते, त्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स क्रिएट होतोय. पण माझा त्याला नाही इलाज आहे. नेटच्या कनेक्शनसाठी मी काही करू शकत नाही पोरांनो. ठीक आहे, ओके. तर जीपीएस मध्ये जीपीएस रिसिव्हर सॅटेलाइट आर रिक्वायर्ड टू कंपोजिट द पोझिशन एक्स वाय झेड. ओके, ठीक आहे. सॅटेलाइट वरनं ज्या आहेत त्या पोझिशन आपल्याला दिसू शकतात. 4 सॅटेलाइट आर युज्ड टू रिकॅलिब्रेट द रिसिव्हर कॉल. कमीत कमी 4 सॅटेलाइट तरी पाहिजेत. नॅव्हिगेशन इज 3 डायमेन्शनल इन अ प्रायमरली. कमीत कमी 3 आणि चौथा असेल तर तुमची समुद्रसपाटीपासूनची उंची पण तुम्हाला कळू शकते किंवा कळतेच, त्याचा काही विषय येत नाही. GPS signal, pseudo-random code and carrier frequency. Each satellite has a unique pseudo-random code which helps for determining the time differences or time travel by comparing how late the satellite's pseudo-random code appear compared to our receiver code, and there will be 2 type of pseudo-random code. आता प्रत्येक ह्याला एक बारकोड किंवा कोड दिलेला असतो आणि त्या कोडवरनं कळतं की किती वेळ सिग्नल सेंड व्हायला किंवा रिसिव्ह व्हायला लागला. The CA, the course acquisition code for timing for civilian GPS user, and the satellite message are modulated L1 frequency 1575.42 मेगाहर्ट्ज. हे जास्त जे आपण सॅटेलाइट वापरतो किंवा आपण जे जीपीएस वापरतो कशासाठी, आपल्यासाठी, तर त्याची फ्रिक्वेन्सी आहे 1575.42 मेगाहर्ट्ज. आणि द मोर प्रिसाइज अँड कॉम्प्लिकेटेड स्युडो रँडम कोड, ज्याला आपण पी कोड त्याला असं म्हणलं जातं, फॉर द मिलिटरी युजर दिस मॉड्युलेटेड L1 and L2 27.7 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी आफ्टर इनक्रिप्टेड इट इज कॉल्ड ॲज अ वाय कोड. ओके, त्याचं इन्क्रिप्शन केलं तर वाय कोड. पण
हा जो L1 आणि L2 मिक्स करून जी 1227.7 मेगा झेडची फ्रिक्वेन्सी आहे ती फक्त मिलिटरीसाठी यूज केली जाते, सिव्हिलियन साठी नाहीये. नॅव्हिगेशन मेसेज, empirical data including the information about satellite orbit, their clock correction and other system status. Okay. आता range distance, GPS position based on the range distance and the range. This is the distance between the satellite in the space, receiver on the earth and surface. म्हणजे काय करतं, 3 सॅटेलाइट वेगवेगळ्या पोझिशनवर असतात, त्यांच्यापासून टार्गेट आहे त्याचं अंतर किती तिघांवर ठरतं. द रेंज डिस्टन्स इज कॅल्क्युलेटेड ऍज फॉलो. रेंज इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट मल्टिप्लाय बाय टाइम ऑफ ट्रॅव्हल. ओके, स्पीड ऑफ लाईट किती वेळ लागतो त्याच्यावर त्याचा डिस्टन्स काढला जातो. कोडेड सिग्नल आर युज्ड टू कॅल्क्युलेट द सिग्नल ट्रॅव्हल टाइम बाय मॅचिंग द सेक्शन ऑफ द कोड. ओके, ते कोड वरनं आपल्याला कळतं. द डिफरन्स बिटवीन द ट्रान्समिशन अँड रिसेप्शन ऑफ द टाइम इज अ टाइम ट्रॅव्हल टाइम. म्हणजे सिग्नल सॅटेलाइटनं सेंड कधी केला, रिसिव्हरनं तो कधी पकडला, रिसिव्हरनं कधी माघारी पाठवला, ह्याच्यावरनं जे आहे ते टाइम ट्रॅव्हल करतं. द रेंज ऑफ मेजरमेंट फ्रॉम द सिंगल सॅटेलाइट रिस्ट्रिक्ट द रिसिव्हर टू द लोकेशन somewhere on the surface of the sphere centered on the satellite. The range of measurement from the signal satellite restrict the receiver to the location somewhere on the surface of the sphere centered on the satellite. लक्षामध्ये ठीक आहे, त्यावरून लोकेशन शोधलं जातं. आता सिग्नल फ्रॉम द सॅटेलाइट कोड सेंड बाय द सॅटेलाइट टाइम dash dash match the code generated at the receiver at the time. ओके, सिग्नल सेंड फ्रॉम द रिसिव्हर, त्या दोन्ही मध्ये जो गॅप आहे त्यावरून कॅल्क्युलेट केलं जातं. द रेंज डिस्टन्स फ्रॉम द सॅटेलाइट, आता रेंज ओळखण्यासाठी स्पीड ऑफ लाईट गुणिले T1 टू T0. आता इथं बघा, सॅटेलाइटनं सिग्नल सेंड केलाय त्याला आपण T0 म्हणलंय आणि रिसिव्हरनं सिग्नल जो रिसिव्ह केलाय त्याला आपण T1 म्हणलेला आहे. T1 मायनस T0 त्याचं जे आलेलं उत्तर गुणिले स्पीड ऑफ लाईट मारलं की तुमची अॅक्युरेट पोझिशन जी आहे ती कळते. हाऊ जीपीएस वर्क. The measurement principle of GPS is based on the 3D translation alteration, a mathematical method of determining the relative position of the object using the geometry triangles from the satellite. The triangular, loosely speaking, GPS receiver measure the distance using the traveling time of the ratio of the signal coming from the GPS satellite. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, तुमची पोझिशन तुम्हाला सॅटेलाइटचं अंतर किती आहे ह्याच्यावर ठरते आणि एका सॅटेलाइट वरून नाही कमीत कमी 4. टू मेजर द ट्रॅव्हल टाइम जीपीएस नीडेड व्हेरी अॅक्युरेट टायमिंग, आणि त्याला टायमिंग सुद्धा खूप अॅक्युरेट लागतं. पोझिशन कॅल्क्युलेटिंग द ट्रायलेशन. द सरफेस ऑफ टू स्पियर इंटरॅक्ट ऍट द सर्कल फिगर ए. फिगर ए मध्ये एकामेकाच्या ह्याच्यावर ओव्हरलॅप झालाय. इंटरॅक्शन ऑफ थर्ड स्पियर वेअर द फर्स्ट टू विल बी द इंटरसेक्टेड that circle at the point of figure B. फिगर बी मध्ये इथं 3 सर्कल पण एकामेकाला मिक्सअप झालेले आहेत, ते पण दाखवलं आहे. फॉर जीपीएस कॅरियर नियर अर्थ सरफेस द पोझिशन विल बी इन्क्रीजिंग द पोझिशन क्लोजेस्ट टू द अर्थ. पृथ्वीच्या जवळची सगळ्यात क्लोजेस्ट पोझिशन जी अर्थची आहे त्याच्यावरनं पकडून त्यातनं ते पॉइंट हायलाइट केले जातात. फिगर बी मध्ये तुम्हाला दिसते 2 पॉइंट हायलाइट केले आहेत. फोर्थ सॅटेलाइट द पोझिशन करेक्शन अँड जीपीएस क्लॉक. The correct position can also be determined by further intersecting the sphere. 4 satellites are usually required to reduce the receiver clock error. Okay, चौथा जो सॅटेलाइट आहे तो तुमच्या सिस्टम मधली एरर कमी करण्यासाठी वापरला जातो. प्लस समुद्र सपाटीपासून जी उंची जी आहे ती पण मोजण्यासाठी किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी काढला जातो. शक्यतो 4 सॅटेलाइट असेल तर अतिशय अॅक्युरेट आणि एकदम क्लिअर कट तुम्हाला पोझिशन आणि जागा ह्या मिळतात. लक्षामुळे ठीक आहे. तर a simple routine is run by the receiver to adjust the rest its clock so that all 4 lines of position intersected at the same point. ओके, ठीक आहे. आता जीपीएस एरर आणि त्याचे सोर्सेस. ओके, तर atmospheric delay, satellite signal slow down, it passes through the atmosphere. The GPS system were built in module that calculate the average amount of delay to a particularly correct of its type of error. तर atmospheric error मध्ये काय होतं,
काही वेळेस ढगाळ वातावरण असेल, क्लाउडी वेदर असेल किंवा फॉग असेल, डस्ट असेल आणि सिग्नल थोडासा वीक झाला, जसं ढगाळ वातावरण असेल तर सनलाईट कमी दिसते, तसं सिग्नल वीक होऊ शकतो. Signal multiple path. This occurs when the GPS signal is reflected of object before it reaches to the receiver. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, रिसिव्हरच्या मध्ये आणि सॅटेलाइटच्या मध्ये एखादी जर मोठी बिल्डिंग आली आणि त्याचा जर क्रॉस अँगल लागला, त्यावेळेस सिग्नल त्यावेळेस जम्प होतो. ओके, तो सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. रिसिव्हर क्लॉक एरर. द रिसिव्हर बिल्डअप क्लॉक इज नॉट अॅक्युरेट ऍज द ऑटोमॅटिक क्लॉक ऑन बोर्ड ऑफ जीपीएस सॅटेलाइट. देअरफॉर इट मे हॅव्हिंग अ स्लाइट टायमिंग एरर. समजा जीपीएस वर तुमच्या 10.2 दाखवते आणि सॅटेलाइट मध्ये 10 वाजलेलं दाखवते, तर 2 मिनिटाच्या फरकामुळे सुद्धा एरर येऊ शकते. त्यामुळं सॅटेलाइटचं जे ऑटोमॅटिक टायमिंग आहे तेच तुमच्या जीपीएस रिसिव्हरचं टायमिंग पाहिजे. ऑर्बिटल एरर इज ऑल्सो नोन ऍज इफेमिस एरर. दिस इनअॅक्युरेसी ऑफ द सॅटेलाइट रिपोर्टेड इट्स लोकेशन. बऱ्याच वेळा ऑर्बिट मधनं फिरताना ओके, शक्यतो ते त्याची ऑर्बिट सोडत नाही, ऑर्बिट मधनं फिरताना वेगवेगळे अँगल क्रिएट होतात, त्यावेळेस सुद्धा एरर येऊ शकते. नंबर ऑफ सॅटेलाइट विजिबल. मोर सॅटेलाइट a GPS receiver can see better the accuracy, the building, the terrain, the electronic interference, somewhat even the dense foliage can block the signal reception, causing a positional error or the possibility no positional reading of the GPS unit type typically will not work indoor, underwater or underground. जमिनीच्या खाली टनेल मध्ये किंवा पाण्याच्या खाली किंवा खड्ड्यामध्ये, व्हॅलीमध्ये, चारी बाजूने उंच उंच डोंगर आहेत, अशा ठिकाणी सुद्धा जर सॅटेलाइट जास्त भेटले नाहीत आणि एकाने 2 सॅटेलाइट जर सिग्नल तुमचा पकडला तर थोडस प्रॉब्लेम येतो. आपल्या मोबाईल सारखंच आहे हो. आपल्या मोबाईलला जर रेंज कमी असेल तर ऐकायला कमी येणे, पुढच्याला आवाज न जाणे, इंटरनेट स्लो चालणे, तसंच काम आहे. Satellite geometry and shading. This refer to the relative position of satellite at any given time. Ideal satellite geometry exists when the satellites are located at wide angle relatively to each other. Poor geometry results when the satellites are located in line with tight grouping. The satellite जर सगळे तुमच्या डोक्याच्या वरच असतील, ओके, आणि मग तर ते poor geometry होती. एक सॅटेलाइट डोक्यापासून वर, एक डोक्यापासून एक 1000 किलोमीटर बाजूला, दुसरा जो 1000 किलोमीटर डावीकडे, एक उजवीकडे, एक खाली, असे जर त्यांच्यामध्ये डिस्टन्स असेल तर अॅक्युरसी चांगली येते. इंटेन्शनल डिग्री ऑफ सॅटेलाइट सिग्नल. Selective ability is the intentional degradation of signal once imposed by US Department of Defense. SA was intended to prevent the military advisory from using a highly accurate GPS signal. Government turned off SA in May 2002, which significantly improved the accuracy of civilian GPS receiver. Okay, तर पहिल्यांदासाठी फक्त त्यांनी मिलिटरीसाठी बनवलेलं होतं. मिलिटरीचा वापर झाल्यानंतर मग त्यांनी सगळ्या सिव्हिलियन मध्ये किंवा बाकीच्या लोकांना पण ते वापरायला चालू केलेलं आहे. तर एक लक्षात ठेवा, डिफरेन्शियल जीपीएस. तर we discuss the positional measurement collected with the signal receiver known as an autonomous GNSS position system, ज्याला म्हणलं जातं Navistar. A different GPS involve a cooperation with the 2 receiver, stationary आणि rover. ओके, तर काही वेळेस स्टेशनरी ग्राउंड स्टेशन पण क्लिअर केले जातं किंवा काही वेळेस फिरतं स्टेशन पण क्लिअर केलं जातं. When 2 receiver are fairly close to each other, the signal of both of them will have traveled through a virtually same slice. The atmosphere will have a similar type of error. Differential GPS can be eliminated all the error combined. तुम्ही ग्राउंड स्टेशन जर समजा जवळ एखादं स्थापन केलं आणि तिथनं जर सिग्नल रिसिव्ह करायला लागला तर तुमच्या एरर ज्या आहेत त्या खूप कमी होतात किंवा होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला अॅक्युरसी जेवढी पाहिजे असेल तेवढी आपण घेऊ शकतो. आता डीजीपीएस काय असतंय? डीजीपीएस, द मोस्ट कोस्टल एरिया हॅव ऍक्सेस टू द डीजीपीएस डाटा. डीजीपीएस म्हणजे काय? जमिनीवर एक सॅटेलाइट सारखं ग्राउंड स्टेशन क्रिएट करायचं. ते पण सॅटेलाइट जसं वरनं सिग्नल सेंड करतं तसं हे जमिनीवरनं सिग्नल सेंड करतं. म्हणजे जमिनीवरचा सिग्नल सेंड होऊन आपल्यापर्यंत पोहोचायला, सॅटेलाइट वरनं सिग्नल सेंड होऊन आपल्यापर्यंत पोहोचायला, ह्याच्यावरनं ते कॅल्क्युलेट करता येतं.
ओके, ठीक आहे. तर एकच मिनिट जरा थांबा. ओके, तर वायर्ड एरिया अग्युमेंटेशन सिस्टम ज्याला वास म्हणलं जातं, बेस्ड ऑन द नेटवर्क ऑफ ग्राउंड रेफरन्स स्टेशन scattered by the North America work only on the Navistar GPS to provide an accurate, dependable aircraft investigation, to provide a real-time accuracy to reduce the individual error less than 7 meter. Tests show that the error less than 7 meter, 95% at the time. Signal from the satellite received at each station and the error are calculated. Correction calculated and transmission to the geostationary satellite. Correction signal are collected by WAS, okay, wide area augmentation system, compiling removing receiver. Substantial improvement ओव्हर अनकरेक्टेड जीपीएस एरर आणि प्रत्येक ठिकाणी जी आलेली जीपीएस एरर आहे ती करेक्ट केली जाते. आता नॅशनल एअर इंटेलिजन्स सेंटर AIA चा इथं जीपीएस जॅमिंग डिव्हाइस. आता काही ठिकाणी रिस्ट्रिक्टेड एरिया असतो, म्हणजे मिलिटरीचा एरिया असतो की जिथं कोणी फोटो काढून येत किंवा तिथलं सिक्युरिटी राहावी, मग तिथं असे जीपीएस जॅमर्स डिव्हाइस असतात. ते लावले की तिथला कुठलाही फोटो निघत नाही किंवा तिथं कुठलाही जीपीएसचा सिग्नल लागत नाही. हे कुठं केलं जातं? एअरफोर्सचे बेस स्टेशन असेल किंवा जिथं टॉप सिक्युरिटी ॲटॉमिक रिसर्च स्टेशन असतील तिथं असे हे जीपीएस जॅमर लावले जातात. ओके, आता इथं जीपीएस आणि जीएनएस म्हणजे युएसए चं कुठलं आहे? नॅव्हिस्टार जीपीएस. सॅटेलाइट किती आहे? 24 पेक्षा जास्त. कधी चालू केलंय? 17 जुलै 1995 ला फायनल चालू झालेला आहे. रशियन फेडरेशन ग्लोनास GLONASS सॅटेलाइट किती आहे? 24 ते 26. पार्शली ऑपरेटेड 50% ऑपरेटेड आहे, 50 ते 60%. अमेरिकेचं फुल ऑपरेटेड आहे. युरोपियन युनियन गॅलिलिओ सॅटेलाइट किती आहे? 30. फुल्ली चालू कधी केलेला आहे? 2013 साली. चायना कंपस और बिडू त्याचे नंबर ऑफ सॅटेलाइट किती आहे? 30. ते किती चालू झालंय, कधी चालू झालंय? चायनाचा काय डाटा नाहीये. इंडिया IRNS रिजनल इंडियन रिजनल नॅव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टम. ओके, किती सॅटेलाइट आपले? फक्त 7 आहेत पोरांनो. आपल्याला अजून ते वाढवायचे आहे. आणि चालू कधी केले? 2012 साली आपलं चालू केलं आहे, पण सध्या फक्त मिलिटरीसाठी वापरलं जातं. जपान QZSS क्विझी झिनिथ सॅटेलाइट सिस्टम सॅटेलाइट किती आहेत? फक्त 3. 2008 साली चालू झालेला आहे. फ्रेंच DORIS डॉपलर ऑर्बिटरी अँड रेडिओ पोझिशनिंग इंटिग्रेटेड सॅटेलाइट सिस्टम. करंटली युनायटेड स्टेट्स नॅव्हिस्टार ग्लोबल पोझिशन सिस्टम इज द ओनली फुल ऑपरेशनल GPS. अमेरिकेमध्ये नॅव्हिस्टार ही जी आहे ही एकमेव आहे की जी फुल्ली ऑपरेटेड आहे. यूज ऑफ जीपीएस और ऍप्लिकेशन सर्च अँड रेस्क्यू. कोण कुठेही अडकला असेल आणि त्यांनी जर त्याचा मोबाईल चालू केला तर त्याचं लोकेशन एका मिनिटात कळते. आपलं लोकेशन पण लगेच कळू शकतं. डिझास्टर रिलीफ कुठं कोण अडकला असेल, कोणाला प्रॉब्लेम असेल. सर्वेइंग अँड मॅपिंग सॉइल सर्वे असेल, सॉइल सॅम्पलिंग असेल, फॉरेस्ट एरिया सर्वे असेल, मॅपिंग असेल. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, मराईन एरोनॉटिकल अँड टेरेस्ट्रियल नॅव्हिगेशन. विमानं जी उडतात, समुद्रामध्ये जहाज जी जातात आणि आजकाल गाड्या सुद्धा रस्ता दाखवण्यासाठी. रिमोट कंट्रोल्ड व्हेकल और रोबोट गायडन्स जे ड्रोन उडतात, ड्रोन हवेमध्ये, त्यांच्या गायडन्ससाठी. सॅटेलाइट पोझिशनिंग अँड ट्रॅकिंग, शिपिंग, मिलिटरी, ओके, आणि रिक्रिएशनल साठी सुद्धा जे आहे हे वापरलं जातं. लक्षामध्ये. तर जीपीएस आणि त्याच्या रिलेटेड माहिती ह्याच्याविषयी बऱ्यापैकी आता मी सांगितलेलं आहे. त्या स्लाइड वारंवार रिपीट होत आहेत. ते काय डबल शिकवायची गरज नाहीये. ठीक आहे. हाव जीपीएस वर सिग्नल सेंड कसं केलं जातं. ओके, ट्रान्सलेशन हे बघा. द रिसिव्हर इज सम वॉट इन द स्पेअर टिलाइट 3 सॅटेलाइट 2D पोझिशनिंग
तर 4 सॅटेलाइट आले तर 3D डायमेन्शनल 3D फोटो पण येतो. आता हे ट्रँग्युलेशन बघा, हे एका माणसाचं लोकेशन पकडण्यासाठी एक डावीकडे आहे, एक उजवीकडे आहे, एक वर आहे. 3 सॅटेलाइट एकामेकाला सिग्नल सेंड करतात आणि 3 सॅटेलाइट रिसिव्हरला पण सिग्नल सेंड करतात आणि त्याच्यामुळं ट्रँग्युलेशन ज्याला म्हणलं जातं आणि तुमची एक्झॅक्ट पोझिशन जे आहे ते कळते. आता काही वेळेस पृथ्वी ऍटमॉस्फिअर मुळे सिग्नल थोडेसे स्कॅटर्ड होतात किंवा इलेक्ट्रिक लाईन गेली असेल तर सिग्नल थोडेसे स्कॅटर्ड होतात. ओके, पण जसं जसं टेक्नॉलॉजी वाढेल तशा तशा एरर्स कमी होत जातील. आणि लक्षामध्ये आता ह्या सगळ्या एरर्स आणि बायस ऑलरेडी सांगितलेले आहेतच लक्षामध्ये, त्यामुळे ते जाता वारंवार सांगण्यामध्ये काही मतलब नाहीये. ऍप्लिकेशन, लोकॅलिटी, नॅव्हिगेशन, मॅपिंग, ट्रॅकिंग, मराईन रेस्क्यूज. ओके, ठीक आहे. तर conclusion, GPS is a network of satellite that continuously transmit the code information which make it possible to precisely identify the location on the earth and measuring the distance from the satellite पासून distance आणि location करण्यासाठी GPS through was developed for the military purpose, but the number of civilian users GPS already well far they exceed the number of potential military पेक्षा आता civilian user जास्त वापरतात. As a discussion in a previous topic, its application field is very vast and new application will continue to be created. Okay, so हे कुठल्या कुठल्या पुस्तकामधून आणि कुठल्या कुठल्या वेब पेज वरनं घेतलेलं होतं त्याची नावं दिलेली आहे ती. सो थँक्यू व्हेरी मच. अँड इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. आय विल क्लोज डाऊन माय स्लाइड्स. ओके, ओके. सर्वांनी सर्वांनी त्यांचे मोबाईल ऑन ठेवा आणि कोणाला काही शंका असतील तर ते विचारा. Everyone should on their videos. If you have any doubt, you can ask me. प्रश्न विचारा पोरांनो, मूर्खासारखं नुसतं लेक्चर ऐकायला बसत जाऊ नका. If you have any doubt, you can ask me. डाऊट असेल तर लगेच विचारायचं. हॅलो हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. बोल सर. ओके, ईमेल आयडी पाठव सर, पाठव सर. ओके, मग सर रेकॉर्डिंग करून आजच टाकणार गुरु संध्याकाळी मेलवर का कसे? हा, टाकून द्या आणि मला मेसेज करा, मग मी ग्रुपवर मेसेज करतो, विद्यार्थी पाहतील, मग संध्याकाळी पाहतील किंवा सकाळी पाहतील. हा, आणि आपण ऑनलाईन 10:30 वाजता येऊया, मग तास शेवटचा एक अर्धा तास. ठीक आहे, तुमच्या काय शंका डाऊट्स असतील उद्या बरं 11 वाजता येऊया. ठीक आहे, चालते. ओके ओके ओके, चालते. हा 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 हा, ठीक. ओके, चालते. ओके, ठीक. ओके. तर कोणाला काय शंका असतील तर डाऊट असतील तर विचारावं. यस, बोला. कोणीतरी ऍडमिट केले स्वतःला. स्पीक अप.